श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 13 ते 19 ऑक्टोबर साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. वृश्चिक राशीला येणारा आठवडा कसा जाणार? या आठवड्यात तुम्हाला कोणत्या गोष्टीत सकारात्मक फळ मिळेल आणि कोणत्या गोष्टीत नकारात्मक परिणामांना सामोरे जावे लागेल? ग्रहस्थिती तुमची साथ देईल का? करिअर आणि आर्थिक क्षेत्रात लाभ मिळेल का? यासाठी सविस्तर जाणून घेऊ वृश्चिक राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. वृश्चिक राशीला येणारा आठवडा महत्त्वाच्या बदलांचा असेल. दृढ निश्चय, आत्मविश्वास आणि मेहनत यांच्या जोरावर तुम्ही अनेक गोष्टी साध्य करू शकाल. या आठवड्यात तुम्हाला अनेक वेळा भावनिक ताण आणि जुने प्रश्न मनात येतील. त्यासाठी संयम आणि विवेक राखणे अत्यंत आवश्यक आहे, कारण दृढ निश्चय आणि इच्छाशक्ती या गोष्टी तुमचे सर्वात मोठे बळ असेल. मंगळाच्या कृपेने तुम्हाला मिळणारी ऊर्जा तुम्ही योग्य दिशेने वापरली तर नक्की यश मिळेल. आरोग्य. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्हाला फार काही नाही, पण किरकोळ त्रास उद्भवू शकतात. अपचन, थकवा व डोकेदुखी अशा किरकोळ समस्या संभवतात. तसेच अति कामाचा ताण वाढल्यामुळे झोपेची तक्रार जाणवू शकते. त्यामुळे योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे. तसेच मनशांतीसाठी योग किंवा ध्यान यांचा अवलंब करावा. ज्या व्यक्तींना साखर, रक्तदाब किंवा हृदयविकार असे त्रास आहेत, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध बदलू नये. आठवड्याच्या शेवटी तुमच्या आरोग्यात सुधारणा दिसून येईल. या आठवड्यातील ताण टाळण्यासाठी निसर्गात वेळ घालवा, संगीत ऐका किंवा आवडते छंद जोपासा. कौटुंबिक जीवन. वृश्चिक राशीच्या कुटुंबातील वातावरण थोडे चिंताजनक असेल. घरात एखाद्या ज्येष्ठाच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तसेच भावंडांशी संवाद वाढवावा लागेल, कारण तुमच्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. पण आठवड्याच्या मध्यानंतर कुटुंबातील वातावरण निवळेल. घरात धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम होऊ शकतो. तसेच तुम्ही सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. काही लोक तुमच्या स्वभावाचे कौतुक करतील. या काळात तुम्ही शेजाऱ्यांशी किंवा मित्रांशी किरकोळ वाद टाळावेत. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत एकत्र भोजन, फिरणे किंवा छोटा प्रवास करा. यामुळे कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहील. शिक्षण. वृश्चिक राशीच्या विद्यार्थ्यांना आठवडा मेहनतीचा असेल. तुम्ही जर योग्य नियोजन केले तर यश साध्य करू शकाल. अभ्यासात एकाग्रता टिकवणे थोडे कठीण जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जुने विषय पुन्हा एकदा अभ्यासावे लागतील. आठवड्याच्या मध्यानंतर अभ्यासात प्रगती दिसून येईल. करिअरची निवड करणाऱ्यांना नवीन दिशा मिळू शकते. परदेशी शिक्षण किंवा नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवडा शुभ असेल. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात वरिष्ठांचा विश्वास मिळवता येईल. करिअरमध्ये काही चांगल्या संधी चालून येतील. विशेषतः जे सरकारी क्षेत्रात काम करत आहेत त्यांना महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी मिळेल. त्याचबरोबर तुमच्या जबाबदाऱ्या देखील वाढू शकतात. नोकरदारांनी वेळेत काम पूर्ण केल्यास पगारवाढ किंवा पदोन्नती मिळू शकते. तसेच वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना आठवडा मध्यम फलदायी असेल. नवीन भागीदारीमध्ये सावधगिरी बाळगावी. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. तुम्हाला मंगळाच्या प्रभावामुळे परिश्रमाचे योग्य फळ मिळेल. व्यवसायात संवाद, गैरसमज टाळावेत. कार्यालयात शांततेने निर्णय घ्यावेत. बेरोजगारांना चांगल्या संधी प्राप्त होतील. आर्थिक स्थिती. वृश्चिक राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू मजबूत असेल. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. पूर्वी केलेली गुंतवणूक आता हळूहळू फळ देण्यास सुरुवात करेल. कर्ज असलेल्या व्यक्तींना थोडा दिलासा मिळू शकतो. तसेच तुमचे आठवड्यात खर्चही वाढू शकतात. प्रवास, घरगुती खर्च, लक्झरी वस्तू यांवर खर्च होऊ शकतो. त्यामुळे आपले बजेट पाहून निर्णय घ्या. शेअर बाजारातील व्यवहारात घाईने निर्णय घेऊ नका. कोणत्याही आर्थिक वादात कायदेशीर मार्गाचा विचार करा. अंधाधुंद बोलून नुकसान करू नका. आठवड्याच्या मध्यानंतर स्थिती अनुकूल राहील.
तुम्हाला धनप्राप्तीचे योग अधिक आहेत. प्रेम व वैवाहिक जीवन. वृश्चिक राशीच्या प्रेमी जोड्यांना आठवडा रोमॅन्टिक जाईल. जोडीदारासोबत अधिक वेळ घालवता येईल. जुन्या समस्यांचे निराकरण होईल. तुमचे प्रेमाचे नाते पुन्हा स्थिर होईल. सिंगल व्यक्तींना कोणीतरी खास भेटण्याची शक्यता आहे. तुम्ही पहिल्या भेटीतच भावना व्यक्त करणे टाळा. नात्याला आधी थोडा वेळ द्या. तसेच वृश्चिक राशीच्या वैवाहिक जीवनात किरकोळ मतभेद संभवतात. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान ठेवा. जोडीदाराकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्या नात्यात हळूहळू सुधारणा होईल. नात्यातील गोडवा वाढेल. नात्यातील संवाद टिकवण्यासाठी जोडीदारासोबत अधिक वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. उपाय. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात शुभ फळ मिळवण्यासाठी काही प्रभावी उपाय करावेत. लाल रंगाचा रुमाल किंवा कपडा आपल्याजवळ ठेवावा. यामुळे सकारात्मकता वाढेल. मंगळाच्या कृपेने ऊर्जा वाढवण्यासाठी मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करावे. शनिवारी गरजूंना तिळाचे तेल आणि काळे उडीद दान करावे. रागावर नियंत्रण ठेवावे, कारण या आठवड्यात शब्दांनी इतर लोक दुखावण्याची शक्यता आहे. एकूण वृश्चिक राशीच्या व्यक्तींना हा आठवडा शुभ फलदायी ठरेल. आर्थिक व करिअर क्षेत्रात प्रगती होईल, पण भावनिक पातळीवर स्थिरता आवश्यक आहे. आपल्या आरोग्याची योग्य काळजी घ्या आणि आपले लक्ष्य ठरवून पुढे जा. आत्मविश्वास, श्रद्धा आणि संयम यामुळे सर्व गोष्टी तुमच्या बाजूने फिरून येतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.